मागे 2-3 मीटिंगला आम्ही आलो, विषय ठरला, परत एक ग्रुप उठत नाही, आम्हाला मान्य. परत मीटिंग होतो, परत ठरतो, परत मान्य. पहिला तुमची बांधिलकी एकत्र करा, तुमची मन एकत्र करा. आपल्याला एक घ्यायचं आहे. जमीन तर गेली, परत नाही. त्यावेळेला असणाऱ्या झाडांसकट विहिरींसकट तुम्ही जमीन दिली. आता प्रश्न नवीन आपण उपस्थित करतो. जमीन दिली, त्याच्यावर असलेलं सगळं गेलं. त्याचा तुम्हाला जो पैसे घेताना अंडरटेकिंग द्यायला, बाबा आमच्या झाडं आहे काय होईल, वीज हे होईल, हे तुम्ही नाही केलं. पैसे आले, घेतले, अडचण आहे माणसाला. कोणाचं घर बांधायचं आहे, लग्न आहे, काय पैसे पाहिजे होते, घेतले. पण आता ज्या गोष्टी आहेत, त्यांचा संसार एमआयडीसीचा, अदानी अंबानीचा पाडण्याच्या अगोदर आपण ठरवा. या गोष्टी एक एक गोष्टीने आपण पुढे गेला पाहिजे. प्रांत तुम्हाला 3 वेळा बोलवलं, 7-8 गोष्टी काय मान्य झाल्या. आता तुमच्या मान्य नाही होत म्हणून आपण सगळे एकत्र जमलो. त्याबाबत विषय काय नाही. लोकांसाठी आम्ही नेते आहोत. आम्हाला पुढारी केले ते जनतेसाठी केलेले, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले आहे. तुम्ही बोलवाल तेव्हा आम्ही येऊ. पण यासाठी एक कमिटी तुम्ही गठीत करा तुमची. बाबा एक प्रश्न, 2 प्रश्न, काही गोष्ट आहे ते सगळ्यात मिळत नाही. 100% कोणी शेतकरी समाधानी होत नाही. काय ना काय राहतो. लग्नाला आपण 2 करोड रुपये संपवतो, पण तरी पण एक तुमची करवली नाराज होतो. त्यामुळे हा विषय असा आहे. तिला साडी भारी आणली, हिला कमी आणली, हा विषय असा आहे, तो सोडून द्या. एकमेक बोलण्याचा विषय. पण नेमका कुठल्या गोष्टी आपण यातनं मागितल्या पाहिजे आणि या कुठल्या गोष्टी हक्काने आपण घेतल्या पाहिजे, यासाठी तुम्ही 3 गावच्या लोकांनी एक मसुदा तयार करा आणि सांगा या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे. वकील साहेब हे अभ्यास करतात, पोरं धावतात त्याच्यावर. सरकारचा अभ्यास यांच्याकडे आहे, आमदार बालाराम पाटील यांच्याकडे. हे सगळा गठीत करून आज तुम्ही ते येण्यापूर्वी, ताबा घेण्यापूर्वी जागेत आनंदाची गोष्ट आहे. नैनामध्ये काय झालं, कुठे बिल्डिंग बांधल्या, कुणी सफाईत दिलं, असा विषय इथे झालेला नाही. मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, छोटे मोठे धंदे आम्हाला मिळाले पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक तुम्ही मसुदा बनवा. त्याप्रमाणे आपण सगळे मंडळी ठरवाल, त्याप्रमाणे आम्ही प्रांताकडे पहिली मीटिंग घेऊ, कलेक्टरकडे घेऊ. जे कायदेशीर त्यांना करायचे ते आपण करू आणि पुढची वाटचाल आपण करू. आम्ही तुमच्या मागे आहोत. जय हिंद, जय हिंद. आत्ताच खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दादाने आपल्याला केलं, पण त्याच्यामध्ये काही मुद्दा मांडला की तुम्ही एकत्र या. मागच्या 6 महिन्यामध्ये प्रस्तावना जेवली. आज आम्ही आमची ताकद दाखवली, आम्ही आमची शक्ती एकत्रित केली. आता वेळ आली आहे तुमची. ग्रामस्थ, चिंदण, कानपोली, महालुंगी हे रक्ताचे पाठ वाहण्यासाठी आम्ही फक्त बोलत नाही आहोत. ही सत्य परिस्थिती, कारण आम्ही सर्वस्व हरवलेली लोक आहोत. आणि जेव्हा तुमच्याकडे जाण्यासाठी काही दिवस त्याच्यात का घातक माणूस कोण नसतो. 3 भाऊ नाहीत आपण, संपूर्ण पनवेल तालुका सख्या आईची मुलं आहोत. एकाच्या केसाला धक्का लागला, दुसरा भाऊ न सांगता उभा राहायला पाहिजे. ही ताकद येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभी करणार आहोत. फक्त तुमच्या समर्थनाची गरज ही आम्हाला आहे. मी माननीय शिक्षक आमदार बाळाराम पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. विस्तारित तळोजा एमआयडीसीच्या प्रकल्पाच्या विरोधात चिंदरण, महाळुंगे आणि कानपोली या 3 गावच्या ग्रामस्थांनी आजची बैठक आयोजित केलेली आहे. दुर्दैवानं गावामध्ये या ठिकाणी दुःखद घटना घडलेली आहे आणि आपल्याला या बैठकीचं कामकाज थोडंसं आवर्त घ्यायला लागलेलं आहे. पण निश्चितपणानं तुम्ही अतिशय चांगल्या संख्येनं 3 गावातून एकत्र आलेला आहात आणि ह्याच पद्धतीनं आपण जर एकत्र राहिलो तर काही कायदेशीर त्रुटी जरी असल्या तरी एमआयडीसीला, शासनाला त्या मान्य कराव्याच लागतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. आपण ज्या
शेतघर असेल, झाडं असतील, विहीर असेल, बोरवेल असेल किंवा गोठा असेल याची चर्चा करतो. जरी शेतनीतीमध्ये किरण नसलं तरी तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांनी खुल्या गावामध्ये अगदी जाहीरपणानं ते मान्य केलं. तशी प्रोसिडिंग आपल्या जवळ आहे. विजय नवले उपविभागीय अधिकारी यांनी तसं स्पष्ट केलंय. ठराविक एक अमाऊंटचा उल्लेख त्याच्यात होता आणि या सगळ्या बाबीचा होता आणि त्या आपल्या जवळ होतं. म्हणून नंतर उदय सामंतांकडे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे मान्य करावं अशा पद्धतीचा सूर येतो. आता याच्यातल्या किती मान्य झाल्यात, किती बाकी आहेत ती चर्चा काय आपली झाली नाही. पण निश्चितपणानं आपण ठाम राहिलो तर काही फरक पडेल किंवा त्याचा विपरीत परिणाम होईल असं मला वाटत नाही. आपल्या दृष्टीनं महत्वाची बाब ही या ठिकाणी येणारा रोजगार, या ठिकाणी येणारे छोटे मोठे व्यवसाय आपल्याला कसे मिळतील हा आहे. आपल्याला जर आठवत असेल तर प्रत्येक गावामध्ये किमान 10-12 ट्रक असायचे किंवा छोट्या मोठ्या एका दुसरा डंपरवाला असायचा. त्याचा मुरुम, डबर, कुठं नाल्यातली सँड असा व्यवसाय असायचा. आज ते सगळं दुर्दैवानं बंद झालं. पण सिडकोनं विमानतळाच्या कामात ही प्रकल्पग्रस्तांना 50% काम देण्याचं तत्व पाळलं. तद्वत आपण MIDCC या बाबतीत मांडलो तर निश्चितपणे पुन्हा गावामध्ये छोटे मोठे व्यवसाय करणारी मंडळी जागृत होऊ शकतो. तो प्रयत्न आपण मात्र केला पाहिजे. माझ्या दृष्टीनं म्हाळुंगे किंवा कानपुरीचा विषय कठीण नाहीये. विषय चित्रणचाच एक सुरपणा कायम राखणं हा आपल्या समोरचं आव्हान आहे. मागच्याही प्रकरणामध्ये म्हाळुंगे आणि कानपुरी गावं सुद्धा सरळ होती. वाद जो काही झाला, मतभेद झाले ते चित्रणमध्ये झाले. सुदैवानं आज तुम्ही एकत्र आले. साऱ्या सरपंचांनी प्रयत्न केले, बाकी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, मी एकत्र आला. आनंदाची गोष्ट आहे, तुमचं अभिनंदन. पण आपण हे टिकवलं पाहिजे आणि याचा वापर करत आपल्याला हे सारं मिळवावं लागणार आहे. एक गोष्ट आपल्या दृष्टीनं अतिशय पूरक आहे की या ठिकाणी आपण तिन्ही गावं आणि परिसरातली मंडळी एकसंघपणानं व्यवस्थित लढलो तर MIDC असो, अदानी असो किंवा कुणीही असो, आपल्याला आडवं मारून कुठलीही गोष्ट करू शकणार नाही. या बाबतीत अदानी असला तरी आपण मंडळीला आठवण आहेच. मुकेश अंबानी आशिया खंडातला सर्वात मोठा उद्योगपती होता तत्कालीन. शेतच्या बाबतीत सरकारचं दमनशक्ती चालू होती. पण आपण भांडत राहिलो. शेवटी मुकेश अंबानीला तो SEZ चा विचार डोक्यातून काढून टाकावा. तद्वत आपल्याला मात्र बाकी सगळे किरकोळ आपल्यातले वाद, एकमेकाची उणीधुणी काढणं, एकमेकाला थोडासा अधिकचा फायदा घे, कोणाच्या तोंडातलं ताटातलं ओठ, हे सगळं बाजूला ठेवून एकदम स्पष्ट भूमिका ठेवावी लागेल. निश्चितपणानं अदानी जरी असला तरी अदानीला आपलं ऐकावंच लागेल. आपल्याला त्या दृष्टीनं छोट्या मोठ्या व्यवसायांची रेखी केली पाहिजे. काय करता येईल, काय नाही, कुठला व्यवसाय असू शकतो, त्या दृष्टीनं आपणच आपल्या लेवलला नियोजन केलं पाहिजे. जे अदानीला जरी दिली असली तरी अदानी या ठिकाणी काय उद्योग करणार आहे, दुसरा जो ग्रुप आहे कुठला, लक्ष्मी कुठला, ते इथं काय प्रोजेक्ट आणणार आहेत याची माहिती घेऊन त्यांना लागणारं कुशल अकुशल मनुष्यबळ, त्यासाठी लागणाऱ्या बाकी छोट्या मोठ्या सर्व्हिसेस, या गोष्टी आपण जर व्यवस्थितरित्या माहिती करून घेतली आणि त्याची तयारी केली तर आपल्याला अवघड असं काही नाही. चिकाटीनं आणि जिद्दीने काम करावं लागेल. म्हणजे कारखाना तयार होईल आणि मग आपण टाके होऊ तर त्याच्याने ते साध्य होणार नाही. कारखाना कसला येतोय, त्याला काय काय लागणार आहे याची माहिती आपल्याला व्यवस्थित घ्यावी लागेल. त्या दृष्टीनं आपण त्या पद्धतीचं मनुष्यबळ असेल, बाकी सारी व्यापार छोटे मोठे धंद्यांची तयारी करावी लागेल. आणि मग त्या बाबतीत त्यांच्याशी MIDC आहे, भूसंपादन अधिकारी म्हणून STO आहे. MIDC जरी आपला करार झाला असला तरी भूसंपादन अधिकारी म्हणून SDO चा रोल, शासनाचा रोल त्याच्यामध्ये आहे. आणि काही गोष्टी
MIDC बरोबर सेलडीट झाला, याचा अर्थ महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसनाच्या पॉलिसीज या कारखान्याला लागू नाहीत असा बोल नाही. महाराष्ट्र शासनाच्या ज्या पुनर्वसनाच्या पॉलिसीज आहेत त्या सर्वच गोष्टींना लागू होतात. हे काही स्पेशलाइज हे नाही की बाबा संरक्षण विभागाचा काही हे आहे किंवा इतर काही आहे. तशा पद्धतीनं आपण सावधपणानं सातत्यानं, तुम्ही दादानी जी सूचना केली ती अतिशय महत्वाची आहे. गाव दररोज काही जमणार नाही, जमवलं तर जमेल. ते करण्यापेक्षा गावात नाही 10, 20, 25, 30 लोकांची तुम्ही कमिटी करा. त्या कमिटीमध्ये हे सारे विषय घेरा. जे काय होईल ते 15 दिवसात 20 दिवसात गावांची बैठक एकत्र अशाच पद्धतीनं घेऊन लोकांच्या कानावर हवा, त्यांच्या निदर्शनास आणा. याच्या बाबतीत बाबा कसं पुढे जायचं ते गावची संमती घेऊन पुढे चाला. म्हणजे मागच्या वेळेस जे गैरसमज झाले किंवा एकमेकावर काही विश्वास निर्माण झाला तसा होणार नाही. ती खबरदारी, ती काळजी मात्र आपल्याला घेतली पाहिजे. आपण निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संघटित झालात. कमिटी निवडण्याची प्रक्रिया आज या ठिकाणी दुर्दैवानं मयत झालेला आहे. पण नंतर तुम्ही बसा, तुमच्या लेवलला कमिटी करा. नंतर पुन्हा आपण एकत्र बसून काय आहे काय नाही ती माहिती रितसर घेऊ. म्हणजे वाऱ्यावरच्या वनातली नको. रितसर अदानी आला, अदानी काय उद्योग इथं करणार आहे त्याची माहिती आपण, त्यासाठी काय लागणार काय नाही ती माहिती घेतली पाहिजे. RR ग्रुपचं काय येणार आहे, त्यासाठी काय लागणार आहे, छोटे मोठे त्याच्यात काही सर्व्हिसेस असणार आहेत का, ज्या सेवा आपण म्हणतो त्या, ही सगळी माहिती घेऊन एक सकारात्मक ऊर्जेनं आपण मागचं जे झालं ते विसरून आपण पुढे सावधपणानं चाललो. मागची चर्चा करत राहू तर मग मी कोणाला तरी दोष देणार, कोणीतरी मला देणार. त्याच्यापेक्षा मागं चुकलं आपलं तर चुकलं बाबा, त्याचं चुकलं त्यांनी पण मनामध्ये मान्य करायचं आणि पुढं आपल्या हातून चूक होणार नाही या दृष्टीनं काळजी घ्यायची. एकत्र सगळेजण जमूया, चांगल्या पद्धतीनं काम करूया. आपण जर बघायला गेलं तर संघर्षाशिवाय कुठेही असं सहजासहजी काही मिळत नाही, हे पक्क आहे. शासन यंत्रणेला शेवटी तुम्ही किती ताकदीनं एकत्र येता, किती ताकदीनं संघर्ष करता, त्याच्यावरच मिळणारे लाभ किंवा मिळणाऱ्या सवलती फायदे आपल्याला मिळणार आहेत. तर त्या दृष्टीनं आपण सगळे एकत्र आला, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. या चार्ट मधल्या जो प्रोसिडिंग आहे मीटिंगचा, त्याच्यामधल्या किती बाबी झाल्या, कुठल्या झालेल्या नाहीत, त्या वर्कआउट करून आपल्याला आणखी काय अपेक्षित आहे त्या बाबतीत आपण काम केलं पाहिजे. शेवटी आपण आपल्या हक्कासाठी संघर्ष केला तर आपण काही गुन्हा करतो असं आपण पण समजायचं कारण नाही. पण ते करताना पण आपण शिस्तीत केला पाहिजे. अन्यथा मग MIDC, अदानी सगळे जाग्यावर राहतात. ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय तो कॉन्ट्रॅक्टर जाग्यावर राहतो आणि पोलीस आणि आपण आमने सामने येतो. हा प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपला आहे. तर आता काही पणा न करता लढायचं, पण ते शिस्तीत लढायचं ही भूमिका आपल्याला ठेवली पाहिजे. कदाचित कोणावर आपल्यावर गुन्हे होतील, काय होतील, आपल्याला अटक होतील, आपल्याला काही वेळेला ताणून घ्यावं लागेल, काही वेळेला चर्चेच्या माध्यमातून हे MIDCचे अधिकारी मानतील. कारण हा शेवटी आपण कशा पद्धतीने वागतो ह्या आपल्या वर्तनावरच पुढचं सगळं वातावरण निर्मितीचा भाग अवलंबून आहे. पण बोलताना मात्र आपण एक सुराने बोललो पाहिजे. काय बोलायचंय ते ठरवताना तुम्ही आपापसामध्ये चर्चा करा, मतमतांतर होतील, पण मत एक झाल्यावर माझं मत जरी वेगळं असलं तरी गावाने जे मत केलं तेच मी बोललं पाहिजे, पण ते आपल्याला पाळावं लागलं. त्याचा गाव एक बोलतोय ती बाळाराम पाटील वेगळंच सांगतोय असंही होता कामा नाही. त्या दृष्टीनं आजच्या दिवसाची एकंदर परिस्थिती बघून फार न बोलता मी या ठिकाणी थांबतो. पण आपल्याला आपलं अभिनंदन करत असताना विनंती करतो की वेळ न दवडता याच्यामध्ये आपण कमिटी करा. आपलं म्हणणं काय असावं, काय मागण्या असाव्या, त्या पहिल्यांदा दोनही प्रकल्पांची माहिती घ्या आणि त्याप्रमाणे ठरवून तातडीनं पावलं उचलूया. कारण आता ऑक्टोबर आलाय बोलल्यानंतर
15 दिवसात पाऊस उघडला की कामाची काही ही MIDC करणारच आहे. त्यापूर्वी आपलं म्हणणं आपल्याला माहिती असलं पाहिजे की ते SDO असतील, MIDC असेल, यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण का अजूनही MIDC ज्या वेळेस अदानीला किंवा त्या RR ग्रुपला प्लॉट हँडओव्हर करेल त्यावेळेस ते आपल्या समोर येतील. सध्या तरी आपल्याला हे सारं MIDCच्या बरोबरच कोऑर्डिनेट केलं पाहिजे. मग ते अंध्याला त्यांचा RO आहे, अंधेरीला ऑफिस आहे किंवा उदय सामंतांपर्यंत जावं लागतं, कदाचित काही वेळेला मुख्यमंत्र्यांपर्यंत पण जावं लागेल. हे टप्पे आपण व्यवस्थितरित्या आपलं मागणं ठरवलं तर आपल्याला पार पाडता येतील. त्यासाठी आपण सारे जण मनामध्ये कुठलाही जुना संदर्भ न ठेवता, एकमेकाविषयी किंतु परंतु न ठेवता, एकमतानं आणि एक सुरात या साऱ्या प्रकल्पाचे लाभ मिळवण्यासाठी सामोरं जाऊया, एवढीच आपल्याला विनंती करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय गेल्या महिन्यामध्ये सीओ सोबत बैठक झाली, त्या संदर्भात आपण चंद्रन मालोगी आणि कानपुली प्रकल्पग्रस्त बहुउद्देशीय सामाजिक संस्था अशा आपल्या सर्व तिन्ही गावातील गावकऱ्यांच्या MIDCच्या संदर्भामधील विविध प्रश्नांच्या संदर्भात आज जी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली, या बैठकीला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असणारे आपण सर्व तिन्ही गावातील सर्व ग्रामस्थ आणि त्या गावांच्या व्यतिरिक्तही आलेले आपण या प्रश्नाशी, त्या ग्रामस्थांशी आणि ग्रामस्थांच्या अडचणीशी ज्यांना या ठिकाणी संवेदना आहे असे सर्व या परिसरातील सर्व नागरिक, उपस्थित सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, मी सगळ्यात आधी या ठिकाणी आपल्या या गावामध्येच चिंद्रणमध्येच एक दुर्घटना घडलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्या हुतात्म्यास या ठिकाणी चिरशांती लाभो अशी प्रार्थनाही करतो. आणि आपण सर्व मंडळी आज ज्या पद्धतीनं एकत्र आलेला आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो. खरं तर या MIDCच्या संदर्भामध्ये भगवंतदादा म्हणाले त्याप्रमाणे वेगवेगळ्या बैठका याच्या आधी देखील आपल्या झाल्या, काही प्रांताधिकाऱ्यांच्याकडे झाल्या, काही वरच्या पातळीवरती झाल्या. आता ही जी सीओच्याकडे बैठक झाली आहे त्या बैठकीला सुद्धा त्यांनी सांगितले 12 सदस्य हे या तिन्ही गावातील त्या ठिकाणी उपस्थित होते. वेगवेगळ्या टप्प्यावरती बैठका झाल्या. भगवंतदादा म्हणाले रेट कधी ठरला माहिती नाही. दादा माझी पण अवस्था तशीच आहे की चर्चा सुरू झाली होती, कुठल्या टप्प्यावरती हे फायनल झालं याची आम्हालाही पूर्णपणाने माहिती मिळाली नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी मी सुद्धा विनंती करणार आहे की इथून पुढच्या टप्प्यावरती ज्या वेळेला एक MIDC या ठिकाणी येते आणि इथं आपण 2 कंपन्यांची नावं लिहिली, अदानी समूह आणि RRP, हे दोन्ही समूह जे सेमीकंडक्टरचा प्रकल्प जो देशामध्ये यावा यासाठी पंतप्रधानांपासून सगळेजण प्रयत्न करतायत आणि या देशामध्ये हे सेमीकंडक्टर बनले पाहिजे. तो अतिशय आता आपल्या हातामधले मोबाईल असू द्या किंवा आपण वापरत असलेली कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू असू द्या, त्याच्यात अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो आपल्या देशात बनला पाहिजे यासाठी प्रयत्न चालले. मी अदानीच्या प्रकल्पाविषयी जी माझ्याकडे माहिती आहे की एक प्रकल्प हा 80,000 कोटीचा आहे आणि या RRP याचाही प्रकल्प हा 20,000 कोटीच्या वरती त्यांच्या एका कंपनी 2 फेज मध्ये त्यांचा प्रकल्प येणार अशी नेटवरती माहिती आहे. तर त्यामुळे असं या मोठे मोठे प्रकल्प हे जर आपल्याकडे येत आहेत तर अशा वेळेला ज्या प्रामुख्याने 3 गावांची जागा ही या प्रकल्पासाठी जाणार आहे त्या ग्रामस्थांना उद्योग, रोजगार याच्या माध्यमातून पूर्णपणानं या ठिकाणी समाधान झालं पाहिजे याची काळजी घेणं या तीनही गावातल्या सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या सर्व पुढाऱ्यांची जबाबदारी आहे. आणि तसंच आपण ज्यांचं नेतृत्व मानता या सर्वांची सुद्धा ही प्रामुख्याने जबाबदारी आहे. आणि म्हणूनच आज आपण बैठकीला आपापले विचार व्यक्त करण्यासाठी, आपले अनुभव सांगण्यासाठी, राजकारणाच्या पलीकडे देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्वांना बोलवलं, त्याचं मलाही समाधान आहे. राजकारणात आम्ही आहोत,
म्हणजे आम्हीच बोलू ते सगळं किंवा आम्हालाच सगळं येतं असं आम्ही तरी कोणी समजण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून सगळे लोक एका व्यासपीठावरती येऊन ज्या वेळेला आपापला विषय मांडतात त्यावेळेला त्याच्यातून विचार प्रबोधन होतं आणि त्यातून आपले प्रश्न सुटण्याच्या दिशेनं एक एक पाऊल पुढे पडत राहतं. फक्त हे सगळं करत असताना आपण आता एक दिशा निवडून त्या दिशेनं पुढे जाण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगानं आता MIDCच्या माध्यमातून जमीन संपादनाची प्रक्रिया झाली. त्या जमिनीचं डेव्हलपमेंटचं टेंडर दिलं गेलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि संपादन प्रक्रियेच्या नंतर मग जे प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये झाडं, त्याच्यामध्ये विहिरी किंवा वेगवेगळ्या पद्धतीची काही घरं आहेत यांचं पेमेंट अजून झालेलं नाही. ज्या वेळेला आपण उद्योग मंत्र्यांना भेटलो त्यांनी या संदर्भातले आदेश सीओना दिले. खरं तर मंत्री आणि सीओ यांच्या बैठकीमध्ये भरपूर वेळ मध्ये गेला आणि सीओनी सुद्धा सांगितलं आणि मधल्या कालावधीमध्ये त्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण हे त्याच्यातलं काही प्रमाणामध्ये झालंय. आता याचा पाठपुरावा सातत्याने जर करायचा तर ही जी आपली समिती आहे या समितीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा झाला पाहिजे. जसं आता आपल्याला सांगितलं प्रचंड मेहनत घ्यावी लागली. प्रत्येक गावामध्ये बैठका घेतल्या, आपले सण व्यक्तिगत या ठिकाणी कार्यक्रम बाजूला ठेवून अनेक पोरांनी तरुणांनी या दृष्टिकोनातून मेहनत घेतली आणि त्यामुळे पुढाऱ्यांना या ठिकाणी यासाठी वेळ द्यावाच लागलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता वेगवेगळ्या पातळीवरती चर्चा केल्या. हे सुद्धा जे प्रोसिडिंग आहे ते प्रोसिडिंग सुद्धा यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलं त्यामुळे ते लवकर मिळालं. नाहीतर सरकारी यंत्रणा हलत असताना त्यांना प्रचंड ताकदीने हलवावं लागतं, नाहीतर या यंत्रणा हलतच नाही. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनाच एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आता ज्या वेळेला MIDCच्या संदर्भात मध्ये काही मंडळी भेटलेली होती, मी त्यांना सुचवलंय की आता ही सीओनी बैठक घेतली. त्या सीओनी घेतलेल्या बैठकीचं इतिवृत्त आपल्या हातामध्ये आहे. आता आपल्याला जे खांदा कॉलनीमध्ये खांदा गावाच्या इथे जे कार्यालय आहे इथं जे RO रिजनल ऑफिसर बसतात त्यांच्या बरोबर चीफ इंजिनियर किंवा AC त्यांचे जे असतात जे या प्रकल्पाची अंमलबजावणी करतायत त्यांची बैठक घेणं आणि जे कबूल केलंय ते लवकरात लवकर पदरात पाडून घेणं आणि जे कबूल केलेलं नाही अजून ते कधी कबूल करणार या संदर्भामधला पाठपुरावा करणं यासाठी त्यांच्या बरोबर बैठक घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याला समजा दसरा झाला की लगेच त्यांच्या बरोबर अशी बैठक ही घेणं आवश्यक आहे. जर म्हणाला तर त्याच्या आधी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची बैठक घेता येते. या अनुषंगानं खरं तर आपल्याशी चर्चा झाल्यावर मी त्यांच्या बरोबर 3 तारीख ठरवली होती. आपल्या समितीनं मग नंतर सांगावं की आपल्याला ही बैठक 3 तारखेला चालेल की त्याच्यानंतर घ्यायची आहे, या अनुषंगानं की त्याच्या आधी घ्यायची आहे, या अनुषंगानं आपण चर्चा करून कळवावं. खरं तर या संदर्भामध्ये मंत्री महोदय, सीओ किंवा प्रांताधिकारी यांच्या जिथे कुठे बैठका झाल्या त्या बैठकांच्या वेळेला आपण त्यांना स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की जमीन आमची आहे त्याच्यामध्ये हा प्रकल्प येतोय, तर रोजगार आणि स्वयंरोजगार या बाबतीमध्ये MIDCनं आम्हाला प्राधान्य दिलंच पाहिजे. आणि म्हणून हे देण्याच्या दृष्टिकोनातून जर शासनाचे जे काही कायदे आहेत 80% रोजगार किंवा काय आहे तो असेलच, पण ज्या वेळेला आम्ही सगळे राजकीय व्यक्तिमत्व जे आहोत आम्ही या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये तुम्ही जेव्हा बोलवाल त्यावेळेला आपापल्या राजकीय चपला बाजूला ठेवून आम्ही ज्या वेळेला येऊ त्यावेळेला तुमच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी निर्णय झाले पाहिजेत, यासाठी येणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आता आपल्याकडे तळोजा MIDC आहे, त्याच्यानंतर खूप दीर्घ काळानंतर आपल्या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती एक उद्योग येतोय. आता लागणारी जागा ही तुलनेनं त्यापेक्षा कमी असेल, पण इथे येणाऱ्या कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत. पण मधल्या कालावधीमध्ये तुमची जी कमिटी आहे ती कमिटी काही म्हणणं मांडत होती, तसं आधी काही भाषणही झाली आहेत, काही मतही व्यक्त झालेली आहेत, काही इतक्या मोठ्या कंपन्या आम्हाला नको, आपल्या मागण्यांपैकी तो भाग होता. आणि मी आपल्याला म्हणालो की कंपनी मोठी असू दे किंवा छोटी असू दे, त्या कंपनीनं इथं आल्यानंतर रोजगाराच्या बाबतीमध्ये ज्याला इथल्या 3 गावामधला प्रामुख्यानं इथल्या 3 गावामधला पनवेल तालुक्यामधला त्या स्थानिक परिसरामधला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी असल्या पाहिजे की ज्यांची जागा गेली ते पहिले,
त्या 3 गावांमध्ये प्रकल्प येतो, ती 3 गावं पहिली आणि मग त्याच्यानंतर अन्य सगळ्या गावांमधले. हे अशा पद्धतीनं रोजगाराला प्रेफरन्स दिला गेला पाहिजे. यासाठी त्या कंपन्यांनी ऐको न ऐको आम्हाला सगळ्यांना एकत्रितरित्या याच्या बाबतीमध्ये एकमत करून या ठिकाणी पक्षाचा सगळा अभिनिवेश बाजूला ठेवून की माझ्या पक्षाची जास्त लागतील याचा विचार न करता या 3 गावातली जास्तीत जास्त लागतील या दृष्टिकोनातून आम्हाला सगळ्यांना मिळून या ठिकाणी काम करायचं आहे. आणि जेव्हा सगळे आपण एकत्र येऊन काम करू तर कुठलीही कंपनी, ती अदानी असो की अदानीचा बाप असो, त्यांना आपलं ऐकावंच लागेल. इतकी सुद्धा ताकद ही निश्चितपणानं आपल्या सगळ्यांची मिळून आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण काम करू तर सहजपणानं या परिसरामध्ये या सगळ्या कंपन्यांमधला रोजगार, या कंपन्यांमध्ये चालणारे कॅन्टीन पासून हाऊसकीपिंग पासून जे कॉन्ट्रॅक्ट, तुम्ही सगळेजण त्याच्यातले जे कोणी थोडेफार सुशिक्षित आहेत ते तळोजा इंडस्ट्रियल एरियामध्ये काम करतात, जे नाही ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट किंवा अन्य पद्धतीनं काम करतात. आपल्या हातामध्ये सुद्धा काही कॉन्ट्रॅक्ट तिथले असू शकतात. त्यामुळे या सगळ्याचाच अनुभव आपल्या गाठीशी आहे. या सगळ्या अनुभवाच्या आधारे पुढच्या स्टेज मागचा शहाणा आपण म्हणतो, तर आधीच्या अनुभवाच्या आधारे शहाणा होऊन आपण पुढच्या या येणाऱ्या कंपन्यांच्याकडे योग्य पद्धतीनं जर आपण अप्रोच झालो तर आपल्या प्रत्येक गावामधल्या लोकांना, तरुणांना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट सुद्धा ते आपले मिळू शकणार आहेत. या सगळ्या कंपन्यांमध्ये लागणारी वाहनं, टेम्पो असतील, ट्रक असतील, बस असतील, या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स मिळावाच लागेल. फक्त हे सगळं होत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तर काळ बदलत चाललेला आहे. आता आपल्याला प्रोफेशनली काम करायचंय. काम मिळवेपर्यंत मी गावाला आहे तर मला प्रेफरन्स मिळाला पाहिजे, पण एकदा काम मिळालं की ते काम चांगल्या दर्जाचंच असलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत मी बोलतो आणि नोकरीच्या बाबतीत बोलतो. यासाठी सुद्धा आपण आग्रही असलं पाहिजे. इथं MIDC ला आपण सांगतोय की तुमचं स्वतःच जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर कळंबोलीला उभं राहतंय तिथं, किंवा आता ITI आहेत आपल्याकडे, किंवा आपल्या परिसरामधल्या शिक्षण संस्था आहेत, उद्या या कंपन्यांमध्ये जे रोजगार लागणार आहेत त्याची यादी MIDC न बनवली पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारं शिक्षण कोणतं आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि ते शिक्षण जर आज इथं अस्तित्वात असलेल्या ITI शिक्षण संस्था देत नसतील तर MIDC न द्यावं, तर देण्याची व्यवस्था सुद्धा करावी, जेणेकरून त्या कंपन्या उभ्या होता आज 10वी 12वी होणारी मुलं ती त्या दिशेचं शिक्षण घेऊ शकतील. आणि म्हणून यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन काम करूया असं पुन्हा एकदा या ठिकाणी आवाहन करतो. काही दूरतरण जागेच्या संदर्भात आपण प्रश्न मांडले, काही आपण आपल्या प्रत्येक गावाच्या भोवती आपल्याला पार्किंगचे प्लॉट पाहिजे, सामाजिक सुविधा प्रत्येक गावाला या ठिकाणी मिळण्यासाठी सुद्धा MIDC न जागा रिझर्व ठेवली पाहिजे. जे दूरतरणाच्या आपल्या जागा आहेत या दूरतरणाच्या जागा या सुद्धा आम्हाला या ठिकाणी रिझर्व ठेवल्या पाहिजे. उद्या गावाची गावठाण वाढ होईल, ती गावठाण वाढ झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांच्याकडे जमीनच नाही ते घरं कशी बांधणार, यासाठी सरकारनं म्हणजे कलेक्टरनं आपल्याला त्याच्यासाठी जागा ही दूरतरणाची राखीव ठेवली पाहिजे अशी सुद्धा मागणी की आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या व्यतिरिक्त आपले हे जे वहिवाटीचे रस्ते किंवा जे आहेत हे सुद्धा राखले पाहिजेत MIDC न. या सगळ्या मागण्या आपण त्यांच्याकडे केल्या. या अनुषंगानं आता कलेक्टरला आपण आता सांगूया की एकदा पनवेल मध्ये येऊन ही बैठक घ्या की जेणेकरून या सर्व प्रश्नांचं निरसन होईल आणि मग या प्रकल्पाला आम्हाला कुठलाही विरोध करावा लागणार नाही, जर आमच्या या मागण्या योग्य पद्धतीनं योग्य वेळेत आमच्या पदरात टाकल्या तर. आणि यासाठी म्हणून आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. काही मंडळी गावातली अजून आहेत की ज्यांनी वाढीव मोबदला मागितला, तरी वाढीव मोबदला मागितला याचा अर्थ त्यांनी कुठला गुन्हा केलेला नाही. त्यांनी मोबदला मागितलाय ते त्यांची समजूत आहे, भावना आहे आणि जग ते पाहतात त्याच्यातून त्यांचं तयार झालेलं मत आहे. पण हे मागत असताना या ठिकाणी पुन्हा समिती म्हणून जर एकत्रितरित्या या विषयामध्ये आपण जाऊ शकलो तर त्या भूमिकेला सुद्धा न्याय देता येईल. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे 3 गावांच्या हिताचं जास्तीत जास्त हिताचं ते आपल्या पदरात पाडून घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समावेशकता आणि एकमत, बहुमत पण एकमत या दिशेनं आपण या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये वेळोवेळी बैठका घेणं आणि त्या बैठकांच्या माध्यमातून जे निर्णय होतील
त्या निर्णयाच्यासाठी MIDC कडे राज्य सरकारच्याकडे आग्रह धरणं अशा दिशेनं आपण येणाऱ्या कालावधीमध्ये काम करूया. आज आपण ही बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीसाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मोठ्या प्रमाणावरती आपण सगळेजण एकत्रित झालात, पण एक दुर्घटना इथं गावातच घडलेली आहे आणि त्यामुळं आपण ही बैठक आटोपी घेणार आहोत. पण लवकरात लवकर पुन्हा एकदा भेटूया असं निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.